नमस्कार मित्रांनो, आपलं बळीराजा प्रेरणा संदीप एरंडे चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो। आणि आता जे आहे ना मित्रांनो की मोदीजींनी 9 सल्ले आपले सामान्य लोकांना दिलेले आणि ते 9 सल्ले कोणते ते आज आपण बघणार आहे। तर त्यांचं म्हणणं असं होतं मित्रांनो की देशाची अर्थव्यवस्थेसाठी मोदीजीने 9 मोठे सल्ले आपल्या लोकांना दिलेले, म्हणजे अर्थव्यवस्था चांगली राहावी, ती बिघडू नये म्हणून मोदीजीने सामान्य लोकांसाठी जे सल्ले दिले ते आपल्याला आज बघायचे मित्रांनो। तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। मी संदीप एरंडे, पैठण तालुका, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे मित्रांनो। आणि आज जरा बघितलं मित्रांनो की मोदीजीने पहिला सल्ला दिला की पेट्रोल डिझेल जपून वापरा आणि त्याच्याबरोबर त्यांनी सांगितलं की बाबा होतपर्यंत तुम्ही रेल्वेना, म्हणजे सगळ्यात जास्त रेल्वेने प्रवेश करा, गाड्या बिड्या वापरू नका। आणि दुसरी गोष्ट की बाबा इलेक्ट्रॉनिक गाड्या घ्या। आता इथं मला मोदीजीला एक प्रश्न विचारायचा आहे मित्रांनो की बाबा तुम्ही हे आम्हाला सामान्य लोकांना सांगतात, पण तुम्ही जर विचार केला तर आज आपल्या देशामध्ये कितीतरी खासदार, आमदार, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, कितीतरी आपल्या देशामध्ये एवढे लोक आहे। तर पहिलं मोदीजी त्या लोकांना आधी त्यांच्या त्या डिफेंडर गाड्या ज्या आहे, मोठ्या मोठ्या गाड्या, तर ह्या गाड्या 1 लिटरला 3 ते 4 किलोमीटर मायलेज देतात मित्रांनो, है का नाही। पहिलं त्यांना त्या गाड्या बंद करायला लावा आणि त्यांना इलेक्ट्रॉनिक गाडी घ्यायला लावा, है का नाही। तुमचे जे लोक आहे ना, पहिलं यांच्यावर हे बंधन करा की बाबा तुम्ही ज्या मोठ्या गाड्या, कमी मायलेज देणाऱ्या गाड्या हे वापरू नका आणि इलेक्ट्रॉनिक ज्या गाड्या आहे त्या आपल्या लोकांना पहिल्या घ्यायला लावा। म्हणजे त्यांनी जर ते सुरू केलं ना तर मोदीजी, तर त्यांचं बघून सामान्य लोक करतील, है का नाही। म्हणजे हा मुद्दा जो आहे मित्रांनो, ह्यो यांच्यापासून सुरू झाल्याशिवाय तो आपले लोक, म्हणजे त्याचं आचरण आपले लोक बराबर करतील। तर हे मोदीजीला माझं सांगणं आहे। दुसरी गोष्ट आहे मित्रांनो की 1 वर्ष सोन्याची खरेदी करू नका असं मोदीजी सांगतात। मग आज जरा विचार केला मित्रांनो तर जे काय शेतकरी कुटुंबात लग्न कार्य होतंय, आता एक तर पहिली गोष्ट, शेतकरी काय दरवर्षी सोनं खरेदी करीत नाही, फक्त ते लग्नाला किंवा एखाद्या सणाला ते बी थोडंफार ग्रॅम, 10 ग्रॅम, 5 ग्रॅम असं सोनं खरेदी करतंय, कारण त्याच्याकडे तर कधी पैसे नसतात। पण लग्न कार्यामध्ये त्याला सोनं घेणं हे बंधनकारक असतं आणि ते घ्यावं लागतं म्हणून तो घेतोय। आता ही जी गोष्ट आहे सोन्याची मित्रांनो, इथं बी काय की बुवा आता सोनं खरेदी करू नका हे सांगतात। आणि मग आजचे दिन पण आलेले हेच सांगतात, बुवा आज भारताचा, आपल्या देशाचा विकास झालेला आहे हे पण मोदीजी सांगतात। मग तुम्ही जे आमच्यावर जे बंधनं घालतात की ती पहिले तुमच्या लोकांना बी पाळायला लावा, है का नाही। म्हणजे आता त्यांच्या लग्न कार्य बघा, त्यांच्या लग्न कार्यामध्ये आणि सामान्य लोकांच्या लग्न कार्यामध्ये जे फरक आहे तो खूप मोठा आहे। म्हणजे इतकं सोनं तिथं वापरल्या जात असेल त्याचा विचार कोण करणार। व सामान्य लोकांकडे तर 5 पैसा नाही, ते सोनं काय रोज खरेदी करत नाही। म्हणजे ह्या पण गोष्टीचा तुम्हाला तुमच्या लोकांना सांगणं पहिलं गरजेचं आहे। आणि दुसरी गोष्ट की बाबा तिसरा जो मुद्दा आहे मित्रांनो की ते खाद्यतेल कमी वापरा। आपल्या देशात प्रगती झाली, आपला देश स्वावलंबी आहे असं मोदीजी सांगतात। आपला देश सगळ्या जगात पुढे आहे। मग आता तुम्ही जरा खाण्यापिण्यावर जरा बंधनं घालू राहिले मित्रांनो, तर काय देशाचा विकास झालाय मला तर काही समजायला तयार नाही। म्हणजे खाद्यतेल जपून वापरा म्हणजे काय, तुम्हाला याचा अर्थ समजला? बुवा हे पापड तळायचे, भजे तळायचे हे जरा बंद करा, खाऊ नका, बिगर तेलाचं खा असं मोदीजी सांगतात। वा, म्हणजे विचार करा मित्रांनो, आज देश कोणत्या याच्यामध्ये आलाय। म्हणजे कुठं बंधन, काय खायचं नाही खायचं याच्यावर पण बंधन। वा, चांगलं चालू आहे मित्रांनो। आणि जास्तीत जास्त जसं मी सांगितलं ते एक की मेट्रो ना तुम्ही इलेक्ट्रॉनिक गाड्या वापरा किंवा रेल्वेना जास्त प्रवास करा। आता परदेशीचं जी गोष्ट आहे मित्रांनो, परदेशी प्रवास बंद करा, म्हणजे दुसऱ्या देशात जाणं बंद करा, हे पण मोदीजींना सांगितलंय।
आणि आता सध्या मोदीजी 5 देशाच्या दौऱ्यावर आहे मित्रांनो, जाणार आहे 5 देशाच्या दौऱ्यावर. म्हणजे मोदीजी मला एक सांगायचंय तुम्हाला का पहिलं तुमच्या परदेश वाऱ्या बंद करा, आहे का नाही? तुमच्या परदेश वाऱ्या काय साध्या नाहीये. तुम्ही सध्या शांत बसून राहा एका ठिकाणी, फिरू नका. म्हणजे याच्यामुळे पण देशाची आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. मग आमच्या सामान्य लोकांच्या मोटरसायकलीच आम्ही हिंडलो तर त्यांनाच बिघडू शकतं का? मग तुम्ही असे 5-5 देशाच्या परदेश वाऱ्या करणार आहे. प्रायव्हेट इमान तुम्हाला असतंय, मग त्याचा विचार कोण करणार? त्याचा बी विचार मोदीजी तुम्ही केला पाहिजे. आणि तुमच्याकडे बघून मग आम्ही करू. जर तुम्ही परदेश वाऱ्या करीत असाल तर इकडे सामान्य लोक कशाला त्यांच्या गाड्या आणि रेल्वेने हिंडतील? म्हणजे ह्या ज्या गोष्टी ना मित्रांनो, आधी येणी केलं पाहिजे आणि मग आपल्याला सांगितलं पाहिजे. तेव्हा ते लोकांवर फरक पडतो, म्हणजे परिणाम होतो. म्हणजे ते काय झालंय आपल्याकडे म्हणे ना मित्रांनो, लोका सांगे ब्रह्माज्ञान आपण कोरडे पाषाण, तशी गत आहे मित्रांनो ही. आणि आज देशाची अर्थव्यवस्था बघा, $1 किंमत आपल्या अमेरिकेची आपल्या देशात 95 रुपये. किती वाढली, रुपया किती पडला याचा विचार कोण करणार? आणि बाकी सगळी महागाई आपल्या देशात करून ठेवली, ही काय थोडी होती का? आता युद्धाच्या नावाखाली मित्रांनो एवढी महागाई होणार आहे की भरमसाठ महागाईला तोंड सामान्य लोकांना द्यावा लागणार आहे. आणि असं नाही करताना काही दिवसांनी येईनी लॉकडाऊन नाही लावा, म्हणजे ही पण परिस्थिती उद्भवू शकते. जर मित्रांनो देशाची आर्थिक परिस्थिती जर ढासळली असेल, व देश कोणत्या यानं चाललाय, म्हणजे 15 वर्षापासून देश तुमच्या हातात आहे, अजून आजचे दिवस याची लोक वाट पाहतात. आणि तुम्ही म्हणता आजचे दिन आले, म्हणजे खाण्यापिण्यावर बंदी, फिरण्यावर बंदी, याला आजचे दिन म्हणतात. आणि हे जर आजचे दिन असतील तर मोदीजी आम्हाला आमचे बुरे दिनच चांगले होते अशी म्हणायची वेळ आलेली मित्रांनो आपल्यावर, है की नाही? पहिलं जे होतं ना आमचं तेच चांगलं होतं. बरं असं काही झालं नाही मित्रांनो. काँग्रेसच्या काळात महागाई वाढली होती, भ्रष्टाचार बोकाळला होता. आता जर पाहिलंय आपण तर बघा, आता महागाई काँग्रेसच्या काळापेक्षा कमी व्हायला पाहिजे होती, पण ती काँग्रेसच्या काळापेक्षा दुपटी तिपटीनं वाढली. जे भ्रष्टाचारी होते ते तर यांच्याच मांडीला मांडी लावून बसले. अजब कारभार आहे मित्रांनो. आणि सबका साथ सबका विकास, हे जर असा विकास असेल ना मित्रांनो तर नकोय आम्हाला. मोदीजी असं नकोय आम्हाला विकास, आम्हाला आमचा पहिलाच विकास भरा होता. चला मित्रांनो, काय तुम्हाला वाटलं ते पण कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. मी तर शेतकरी मित्रांनो सामान्य माणूस आहे, मला जेवढं वाटलंय तेवढं मी बोललोय, कारण मला जे वाटलंय माझ्या मनाला मी ते सांगितलंय. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईबर करा, शेअर करा. चला, जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.